वर्ष पूर्ण झालेत पंतप्रधान पदाचे. भारतामध्ये नवा रेकॉर्ड तयार झालाय. 12 यस यस. आपल्याला सर्वांना माहित आहे, देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींना 12 वर्ष पंतप्रधान पदाची पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये त्यांना चांगलं आयुष्य, दीर्घायुष्य लाभलं पाहिजे यासाठी सर्वजण सकाळी आज तीर्थक्षेत्रावरती जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या दीर्घायुष्य लाभावं यासाठी सगळीजण प्रार्थना करतात. आम्ही आज लातूरमध्ये असणारं सिद्धेश्वर जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये सर्व कार्यकर्ते गेलो. त्या ठिकाणी रुद्राभिषेक करून त्या ठिकाणी आरती केली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जगभरामध्ये देशाची प्रतिमा वसुदैव कुटुंबम या भूमिकेप्रमाणे व्हावी आणि होणार यात काही शंका नाही, असं आम्हाला सर्वांना वाटतं. आज नांदेड मधील असणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आज आम्ही आलो होतो. अशोकराव चव्हाण आणि सर्व आमदार, या सर्व आमदारांनी एकत्रपणे बसून महायुतीचे जे लोकप्रिय असे उमेदवार अमर राजूरकरजी यांच्यासाठी अतिशय चांगली अशी तयारी केलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की महायुतीमध्ये नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था ही अमर राजूरकर हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील. नाशिक बद्दल काय सांगाल? नाशिकच्या सर्व 17च्या 17 ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनीत्राताई याच्या नेतृत्वामध्ये या सर्व ठिकाणच्या निवडणुका होत आहेत. आणि महायुतीमध्येच या सर्व निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये जे मतदान करणारे सर्व नगरसेवक जे आहेत, हे नगरसेवक त्या ठिकाणी महायुतीला स्पष्ट असं बहुमत आहे. त्यामुळे महायुतीचे ज्या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहेत, त्या अधिकृत उमेदवारालाच सर्वच्या सर्व मतदार जे आहेत ते मतदार हे मतदान करतील याची आम्हाला सर्वांना खात्री. मंत्री साहेब, धन्यवाद. साहेब, एक तुमच्या खाण्याचा विषय परप्रांतीय